भारतीय शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारी मालिका पुन्हा जाऊ अटके पार. आज ऐकूया या मालिकेचा भाग दुसरा. लेखन आणि निवेदन केलं आहे डॉक्टर सतीलाल पाटील यांनी. निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं आणि सादरकर्ते आहेत जगदीश राव. दोस्तो नमस्कार. मागच्या भागात आपण भारताची सध्याच्या निर्यात करणाऱ्या देशांच्या तुलनेतील परिस्थिती जाणून घेतली. पॅन्डेमिकच्या काळात शेतीमालाच्या निर्यातीने कशी साथ दिली ते पाहिलं. आजच्या भागात मात्र आपण भारतीय शेतीचा आणि तिच्या जागतिक वर्चस्वाचा पुराण काळापासून वेध घेणार आहोत. चला तर मग भूतकाळाच्या सफरीला आपण तयार होऊयात. उत्क्रांतीच्या ओघात झाडावर राहणाऱ्या माकडाचा माणूस झाला आणि खऱ्या अर्थाने त्याचे पाय जमिनीला लागले. 15 लाख वर्षापूर्वी कणा ताट करत पहिला होमो इरेक्टस माणूस उत्क्रांत झाला. 5 लाख वर्षात तो जगभर पसरला. उष्णकटिबंधीय वातावरणात तो जन्माला आला. सुरुवातीला तिथंच वाढला, पसरला आणि त्यानंतर समशीतोष्ण प्रदेशात स्थलांतर करत तो पोहोचला. साधारणतः 2.5 लाख वर्षापूर्वी होमोसेपियन मानव विकसित झाला. होमो म्हणजे सतत किंवा नेहमी आणि सेपियन म्हणजे शिकत राहणारा. म्हणजे सतत शिकत राहणारी मानवाची उत्क्रांत अवस्था म्हणजेच होमोसेपियन. आपल्या नावाप्रमाणेच आलेल्या अडचणींवर मात करत तो शिकत राहिला, पुढे जात राहिला. सुरुवातीला दरदर भटकत, शिकार करत आणि रानमेवा जमा करून पोट भरणारा माणूस हळूहळू विकसित होत गेला. पुढे तो कुटुंबवत्सल झाला आणि वस्ती करून राहू लागला. शिकार मिळणं पूर्वी एवढं सोपं राहिलं नव्हतं. मग या वस्त्या हलवत राहायच्या आणि कुटुंबासह भटकंती करत राहायचे. पुढे जसा गोतावळा वाढला तसा एकाच जागी जास्त काळ राहण्यावर तो भर देऊ लागला. याच काळात त्याला शेतीची गरज जास्त भासू लागली. हा काळ होता नवपाषाण युगातला, म्हणजे साधारणतः 12,000 वर्षापूर्वीचा. याच वेळी शेतीचा उगम झाला. जगभरात एकाच ठिकाणी एकाच वेळी शेती सुरू झाली असं नाहीये. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या काळात ती सुरू झाली. शेतीचा शोध लागल्या लागल्या सगळे पिकं घ्यायला तो लागला असंही नाहीये. पिढ्या दर पिढ्या वेगवेगळ्या पीक लागवडीचं तंत्र तो शिकत गेला, त्यात सुधारणा करत गेला. ख्रिस्तपूर्व 4400 साली त्याने पहिल्यांदा मका पिकवायची कला शिकली. त्यानंतर साधारणतः 400 वर्षांनी भाताच्या लागवडीचं गूढ त्याने उलगडलं. भातानंतर 500 वर्षांनी बटाटा पिकाचा शेतीत अंतर्भाव झाला. बटाटा पिकाला सुरुवात केल्या केल्या ख्रिस्तपूर्व 3400 साली त्याने चाकाचा आविष्कार केला. म्हणजे शेतीला सुरुवात झाल्यावर 8,500 वर्षांनी चक्राची गती मानवाच्या जीवनाला आली असं म्हणायचं. साधारणतः 2900 साली नांगराने शेत जमिनीला स्पर्श केला आणि त्याच वर्षी ओलिताच्या शेतीला सुरुवात झाली. आतापर्यंत मका आणि भाताची कार्बोहायड्रेटची शेती करणाऱ्या माणसाने ख्रिस्तपूर्व 2300 साली हरभऱ्याचं पीक घ्यायला सुरुवात केली. म्हणजे भात आणि भाकरीच्या कार्बोहायड्रेटच्या जोडीला 1900 वर्षांनी प्रोटीनचं पिठलं भाजी आली होती. तर नाचणी आणि ज्वारी त्यानंतर 1200-1500 वर्षांनी अस्तित्वात आली. ही झाली मूलभूत पिकं. पण मग नगदी पिकाची शेती कधी सुरू झाली हा प्रश्न पडतोच. आताशा शेतीला सुरुवात होऊन 8,500 वर्ष झाली होती. त्यानंतर ख्रिस्तपूर्व 1500 साली ऊसाचा गोडवा शेतात आला आणि नगदी पिकाची नांदी झाली. शेतीने माणसाला स्थैर्य दिलं. सुरुवातीला तो शिकार करत जंगलात भटकत होता, पण शेतीमुळे त्याची भटकण्याची गरज संपली. शेतीमुळे सुबत्ता आली. कुटुंब, समाज, व्यवस्था ही बनत गेली. लोकसंख्या वाढीचा वेग वाढला. 10,000 वर्षापूर्वी पृथ्वीतलावर 50 लाख लोक होती. ती संख्या आता 700 कोटीवर गेली आहे. गेल्या काही शतकात हा वेग जरा जास्तच वाढला आहे. जशी लोकसंख्या वाढत गेली तशी अन्नधान्याची गरज पण वाढत गेली.
पुढे औद्योगिक क्रांती झाली. उद्योगांसाठी शेतीमालाची गरज भासू लागली. म्हणजे माणसाची भूक भागवणारी शेती आता उद्योगांची पण भूक भागवत होती. सुरुवातीला भूक भागवण्यासाठी उगवलं जाणारं पीक फॅक्टरीत जाण्यासाठी तयार झाले. सध्याच्या काळात तर अगदी अंतराळात देखील पीक उगवायचा प्रयोग झालेत. जंगली शेतीपासनं अंतराळातील शेतीपर्यंतच्या या प्रवासात आपला देश कुठं होता, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. चला तर मग भारतीय शेतीचा प्रवास आपण थोडक्यात समजून घेऊया. ॲडम स्मिथ हे आधुनिक अर्थशास्त्राचे जनक आहेत. वेल्थ ऑफ नेशन नावाचं पुस्तक लिहून अर्थशास्त्राचं गूढ उलगडलं. त्यांनी 18व्या शतकात इकॉनॉमिक थेअरी बनवल्या. 19व्या शतकात या थेअरीजमध्ये सुधार करून त्या सर्वत्र वापरल्या गेल्या. अर्थशास्त्रात एक वेगळी श्रेणी येते, तिला हिस्टॉरिकल इकॉनॉमिक्स असं म्हणतात, म्हणजे ऐतिहासिक अर्थशास्त्र. या विषयामध्ये वेगवेगळ्या देशांची अर्थव्यवस्था ऐतिहासिक काळात कशी होती याचा अभ्यास करतात. या विषयामध्ये अँगस मॅडिसन नावाचा एक प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. या अर्थशास्त्रज्ञाने 2004 मध्ये द वर्ल्ड इकॉनॉमी नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक तसं बरंच गाजलं. अँगस मॅडिसनने 20व्या शतकातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था अमेरिका होती असं लिहून ठेवलं. मग अजून एक शतक मागे गेलं. 19व्या शतकातील मोठी अर्थव्यवस्था ब्रिटनची होती. असणारच की. गेल्या काही शतकात आपल्या वसाहतवादी धोरणाने वेगवेगळ्या देशातून भरपूर माल लुटून आणला होता त्यांनी. या लुटीने ते गब्बर होणं स्वाभाविकच आहे. अजून थोडं मागे जाऊया, म्हणजे 18व्या शतकात. तर तेव्हाची मोठी अर्थव्यवस्था होती चीन. पण आपण विचाराल मग भारताचं काय? तर त्यासाठी अजून 100 वर्ष मागे जावं लागेल. म्हणजे 17व्या शतकात आपला टाइम येतो. 17व्या शतकात आपली अर्थव्यवस्था इतर देशांच्या मानाने मोठी होती असं मॅडिसन म्हणतात. अजून थोडं मागे गेलं तर 15व्या शतकात परत चीन वरती येतो. म्हणजे जशी मोजपट्टी आपण मागे नेतो तशी दर शतकागणिक आर्थिक महासत्तेचा चेंडू भारत, चीन, ब्रिटन आणि अमेरिकेच्या दरम्यान फिरत राहतो. पण महत्वाची गोष्ट ही आहे की पहिल्या शतकापासून ते 14व्या शतकापर्यंत तो फक्त भारताकडे होता. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. पहिल्या शतकात जगाच्या जीडीपीच्या म्हणजे सकल उत्पन्नापैकी 32% वाटा भारताचा होता. 10व्या शतकात आपला जागतिक जीडीपीत वाटा होता 28%. त्यानंतर 15व्या शतकात भारताचा वाटा झाला 24%. या सर्व शतकांमध्ये भारतीय अवस्था जगात भारी होती. अँगस मॅडिसनने ही मोजपट्टी फक्त पहिल्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंत लावली होती. पाश्चिमात्य देशांची मोजपट्टी ख्रिस्त जन्मापासून सुरू होते, पण आपली मोजपट्टी मात्र पार वैदिक काळापर्यंत जाते. या वैदिक काळापासून भारत जागतिक महासत्ता होता याचा अभ्यास कोण करणार? त्या काळी संपर्काची एवढी साधने उपलब्ध नसताना सुद्धा भारत जगभर प्रसिद्ध होता. सोन्याचा धूर निघणारा देश, सोने की चिडिया वगैरे वगैरे विशेषणं आपल्याला लावली जायची. त्या काळी प्रत्येकाला भारतात यायचं होतं. म्हणजे शौक म्हणून फिरायला किंवा मजा करायला म्हणून नाही, पण त्यांची वाकडी नजर होती आपल्या संपत्तीवर. त्याच्यासाठी भारतात येण्याचा शॉर्टकट शोधण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता. समुद्रामार्गे भारतात पोहोचता यावं म्हणून दर्यावर्तींना राजकीय सहाय्य मिळायचं. स्पेनच्या कोलंबसला भारत शोधायच्या ध्येयाने झपाटलं होतं. त्या काळी समुद्राच्या काठाने प्रवास व्हायचा, म्हणजे नजरेच्या टप्प्यात समुद्राचा काठ ठेवायचा आणि जहाजं हाकायची. पण किनाऱ्याच्या 90 अंश कोनात जर भर समुद्रात जहाजं पुढे नेले तर दुसऱ्या बाजूला भारतात पोहोचता येईल असा कोलंबसला विश्वास होता. 1484 मध्ये राजा जॉन दुसरा याला कोलंबसने आपली योजना समजून सांगितली. पण तो त्या राजाला पटवून देऊ शकला नाही.
राजाने त्याची योजना तज्ज्ञांच्या कमिटीकडे पाठवली. कोलंबसच्या म्हणण्यानुसार भारतात पोचायला 2400 नॉटिकल माईलचा प्रवास करावा लागेल असा हिशोब त्याने लावला होता. पण तज्ज्ञांच्या मते हा अंदाज 3 पटीने कमी होता. त्यांनी त्याच्या योजनेला सरळ कचऱ्याचा डब्बा दाखवला. पण आपले प्रयत्न सोडेल तो कोलंबस कसला? त्याने परत 4 वर्ष अभ्यास केला आणि 1488 मध्ये नवीन योजना त्याने तयार केली. स्पेनच्या कोर्टात परत आपली योजना मांडली. यावेळी त्याने राजालाही प्रेक्षक म्हणून आमंत्रित केलं. राजाने परत ती योजना नामंजूर केली. या कार्यक्रमाला राणी इसाबेला उपस्थित होती. तिच्या धूर्त नजरेने या प्रस्तावातले फायदे ओळखले. राजा बोले दल हाले ही मन जेवढी खरी आहे तेवढीच राणी बोले आणि राजा डोले ही सुद्धा आहे. राणी इसाबेलाला ही योजना पसंत पडली आणि कोलंबसला राजमान्यता मिळाली. आपली जहाजे घेऊन तो भारताच्या शोधाला निघाला. पण भारतात न पोहोचता कॅरेबियन बेटांवर पोहोचला. त्याला वाटलं पोहोचलो आपण एकदाच्या भारतात. पण त्याचा नेम चुकला होता. आपला नेम चुकला हे समजल्यावर या बेटांना त्याने वेस्ट इंडिज असं नाव देऊन भारत भेटीचं समाधान मानून घेतलं. याच दरम्यान इतर युरोपियन देश सुद्धा भारतात येण्यासाठी धडपडत होते. समुद्रमार्गे भारतात येण्यासाठी रस्ता मिळतो का यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. काही दशकांची ही भारत भेटीची शर्यत पोर्तुगीज दर्यावर्ती वास्को ड गामाने संपवली. 20 मे 1498ला वास्को दी गामा दक्षिण भारतातल्या कालिकत म्हणजे आजच्या कोझिकोडेच्या किनाऱ्याला येऊन लागला. भारताच्या मसाल्यांचं घबाड पोर्तुगीजांच्या हाती लागलं होतं. तिथून मसाल्यांचा व्यापार होऊ लागला. सुरुवातीला दालचिनी आणि मिरीचा व्यापार सुरू झाला. त्यानंतर इतर पिकांनीही युरोपला जाणाऱ्या जहाजात आपली वर्णी लावली. पुढे युरोपातील भारतीय मसाल्यांची एक अधिकारशाही पोर्तुगीजांच्या हातात होती. पोर्तुगीजांनी भारतीय मसाले युरोपात नेले. मांस भक्षण करणाऱ्या देशात मांस टिकवण्यासाठी मसाल्यांचं मोठं महत्व होतं. पोर्तुगीजांना भारत सापडलाय म्हटल्यावर ब्रिटिशांनी पण त्याचा माग काढायला सुरुवात केली. भारतात पोहोचायच्या युरोपियनांच्या लगीनघाईमुळे त्यांच्यात सागरी लढाया सुद्धा झाल्या. शेवटी 24 ऑगस्ट 1608 मध्ये ब्रिटिश सुरतच्या बंदरात व्यापाराच्या निमित्ताने पोहोचले आणि भारतभूमीवर ब्रिटिशांचा नापाक पाय पडला. त्याकाळी भारतात मुख्य व्यवसाय होता शेती. त्याच्यावर आधारित उत्पादनांची निर्मिती आणि निर्यात मोठ्या प्रमाणात व्हायची. भारतीय कारागिरी जगप्रसिद्ध होती. भारतीय हस्तकलेला देशविदेशातून मागणी होती. कापूस, रेशीम, कापड, मौल्यवान खडे, धातू यामध्ये भारत प्रसिद्ध होता. त्याचमुळे गोरे भारताकडे आकर्षित झाले. सुरुवातीला मसाल्यांचा व्यापार हा त्यांचा मुख्य उद्देश. पण मसाल्याबरोबरच रेशीम, कापूस, नीळ, चहा आणि अफू यांचाही समावेश झाला. आपल्या बळकट सागरी आरमाराच्या जोरावर मसाल्यांच्या व्यापारात एक अधिकारशाही मिळवावी हा त्यांचा हेतू होता. एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. जसं साधूच्या वेशात आलेल्या रावणाने सीतामातेचं अपहरण केलं होतं तसंच व्यापाराच्या वेशात आलेल्या युरोपियन संधी साधूने भारत मातेला लुटलं, कंगाल बनवलं. भारताला लुटण्याची संपूर्ण ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे तयार होते. अगदी सुनियोजित पद्धतीने त्यांनी भारताची लूट केली. या देशाला तोडणं कठीण आहे हे त्यांनी जाणलं. म्हणून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक स्तरावर त्यांनी भारताची शेकलं करायचा मास्टर प्लॅन बनवला. सुरुवातीला आपल्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी घाला घातला. त्या काळी काही कम्प्युटर वगैरे नव्हते. हिशोब करण्यासाठी आणि मांडण्यासाठी त्यांना सुवाच्य अक्षर असलेले आणि फटाफट आकडेमोड करून हिशोब सांगणारे कारकून पाहिजे होते. मग ज्यांचं अक्षर चांगलं किंवा पाठांतर उत्तम तो एकदम हुशार ठरू लागला. नवीन कल्पना, विचार याला वावच नाही. लोक
चांगला कारकून होण्यासाठी झटू लागले. सरकारी नोकरीच्या शर्यतीत ते सर्व पळू लागले. इंग्रजांचा दुसरा अजेंडा होता व्यापारातून लूट कमवण्याचा. भारतातून स्वस्त आणि कच्चा माल उचलायचा, तो माल आपल्या देशात न्यायचा, आपल्या कारखान्यांना धंदा द्यायचा, भारतीय लोकांचा रोजगार हिसकावून ब्रिटनच्या लोकांना रोजगार द्यायचा. ब्रिटनमध्ये या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात व्हायचं. मग हा तयार झालेला पक्का माल परत भारतामध्ये आणायचा आणि हक्काच्या बाजारात महागात विकायचा. त्यामुळे भारतातील रोजगार बुडाला, स्थानिक उद्योगधंदे बंद पडले. हळूहळू भारतीय अर्थव्यवस्थेचं शोषण होत गेलं. भारतमाता कमजोर झाली. त्यानंतर ब्रिटिशांचं कमाईचं साधन होतं युद्ध. लहान मोठ्या राज्यांशी लढाया करायच्या, त्यांच्याकडून खंडने वसूल करायच्या, त्यांना मांडलिक बनवून त्यांच्याकडनं वर्षानुवर्ष कर वसूल करत राहायचा. ब्रिटिशांचा प्रोटेक्शनचा धंदाही तेजीत होता. एखाद्या राजाला इतर राजापासून संरक्षण द्यायचं झाल्यास त्याच्या बदल्यात घसघशीत मलिदा मिळायचा. भारतातून अजून एका प्रकारे पैसे बाहेर नेले गेले, ते म्हणजे भारतात जे ब्रिटिश अधिकारी, सैनिक, कामगार काम करत होते त्यांचा पगार, खानपानापासून सगळे खर्च हे भारताच्या खजिन्यातून व्हायला लागले. एवढंच काय, पण या अधिकाऱ्यांनी वापरलेला पेन देखील लंडनवरून आयात केला जायचा आणि त्या पेनचे पैसे भारताच्या खर्चात जोडले जायचे. एवढंच काय, पण या लोकांच्या खर्चासाठी ब्रिटनच कर्ज द्यायचा आणि त्या कर्जाचं व्याज सुद्धा भारताच्या माथी मारलं जायचं. अशा पद्धतीने दरवर्षी करोडो रुपये भारतातून लुटले गेले. देशाचा कणा असलेला भारतीय शेती व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला होता. त्याला उभारी देणं गरजेचं होतं. मोडकळीला आलेली अर्थव्यवस्थेतून उभारी घेत आपण कसे पुढे आलो हे आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. भारतीय शेतीचा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारी मालिका पुन्हा जाऊ अटके पार या मालिकेचा भाग दुसरा आज आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन केलं होतं डॉक्टर सतीलाल पाटील यांनी. निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं आणि सादर करते जगदीश राव.